नमस्कार. आज आपण भेळ बनवणार आहे. त्याच्यासाठी हे कुरमुरे आणि त्याची शेव आहे, थोडा फरसाणा, लाल मिरचीची पूड, नंतर हे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि चिंच गुळाचं पाणी. ह्याच्यात पण मी थोडंसं मीठ टाकलं. तर चला आता आपण भेळ करूया. पहिल्यांदा हे कुरमुरे सगळे एकत्र करायचे बाउलमध्ये. बाउलमध्ये दाखवते. घरी तुम्ही कामावरून आला तर अशी भेळ खायला खूप छान वाटते. आता पण मी जस्ट कामावरून आले, तर मला दिवस चांगला गेला. तुम्हाला कसा गेला? तुम्हाला पण चांगला गेला असेल ही मी अपेक्षा करते. तुम्ही पण अशी भेळ मी सांगते अशी करून खा, म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत तुम्हाला जरा एनर्जी भेटेल. आणि ह्याच्यात तेल वगैरे काही नसतं, तर ते छान वाटतं एकदम. हे असं कुरमुरे, फरसाण, लाल मिरची ॲड केली, नंतर टोमॅटो, हा कांदा, कोथिंबीर सगळं ॲड करा. त्याच्यानंतर हे आपलं चिंच गुळाचं जे पाणी आपण केले ते पण ॲड केलं. मस्त. मी आल्याच करायला ठेवलेलं, तर ते आपल्याला लागेल. सगळं असं हे एकसारखं कर. तर तुम्ही पण हे असे करून बघा आणि खावा, तुम्हाला नक्की आवडेल. मला भूक लागली की मी असं हे करून खाते. जरा काम करेपर्यंत थोडासा आधार येतो. वा, छान झालेली आहे भेळ. सॉरी, आवाज जास्त येतो माझ्या भांड्याचा. तर कशी वाटली तुम्हाला भेळ हे कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.